Namaskar friend. Today we discuss about the Newton's universal law of gravitation. जसं मागील क्लासमध्ये आपण बघितलेलं आहे सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स आणि सर्क्युलर मोशन आणि फोर्समधला फरक बघितला. चॅप्टरमध्ये नंतर बघितलं आपण केपलर्स लॉ, केपलर फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, त्याच्याविषयी बघितलं. आज महत्त्वाचा पॉईंट बघायचा आपल्याला सायन्समधला चॅप्टरमध्ये, ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधला समोरचा टॉपिक बघायचा आपल्याला न्यूटन्स लॉ. बरोबर आहे. पेपरमध्ये क्वेश्चन येण्याचे जास्त चान्सेस असलेला आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता बघा, सिम्पल आहे, लँग्वेजमध्ये समजून घ्यायचं, सिम्पल लँग्वेजमध्ये, नंतर डेफिनेशन वगैरे बोर्डवर लिहिलेली आहे. आता फर्स्ट पॉईंट काय म्हणते, अकॉर्डिंग टू धिस थिअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डेफिनेट फोर्स. म्हणजे काय, तर युनिवर्समधलं, आपल्या युनिवर्समधलं ना काही फक्त आपल्या अर्थवरचं, पूर्ण युनिवर्समध्ये जेवढे पण ऑब्जेक्ट आहेत ना, ते एकामेकाला काय करतात, अट्रॅक्ट करतात. कसे अट्रॅक्ट करतात की त्याच्यामध्ये काय एक फोर्स आहे, त्याच्यामध्ये काय एक फोर्स आहे. फॉर एक्झाम्पल, आता सोलार सिस्टीम सर्वांनी ऐकले असेल, बरोबर आहे. सोलार सिस्टीम सर्वांनी ऐकलेलं आहे. सेंटरला काय राहतो, अर्थ राहतो. अर्थचा रिव्हॉल्व काय करतात, बाकीचे काय करतात, प्लॅनेट रिव्हॉल्व करतात. मग हे प्लॅनेट एक पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतात. म्हणजे काय, या प्लॅनेट आणि या सनच्या मध्यात काय कुठला तरी फोर्स आहे, युनिवर्समध्ये काय कुठला तरी फोर्स आहे. मग त्या फोर्सला काय नाव दिलेलं आहे, ग्रॅव्हिटेशन. त्या फोर्सला काय नाव दिलेलं आहे, ग्रॅव्हिटेशन. आता फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय म्हणतो बघा, मेन न्यूटन्स लॉ जो आहे, जो आपल्याला महत्त्वाचा आहे, ते हे दोन पॉईंट समजून घ्यायचे आहे. आता बघा, सेकंड पॉईंट काय म्हणतो, फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रोडक्ट्स ऑफ मासेस. म्हणजे फोर्स काय आहे, तर डायरेक्टली प्रोपोर्शनलिटी आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, सिम्पल मिनिंग आहे, जर फोर्स जर वाढत असेल तर मास पण वाढेल. म्हणजे काय, मास जर वाढलं तर फोर्स वाढतो. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल मास जर वाढत गेलं तर त्याच्यामधला फोर्स पण वाढत जातो. आता इथं बघा, सन आहे आणि एक प्लॅनेट आहे. जर या प्लॅनेटचं आपण मास जास्त केलं, आणखी जास्त केलं तर त्याचं काय होईल, फोर्स पण वाढेल. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस. म्हणजे काय, तर मास जर वाढलं ऑब्जेक्टचं तर ॲटोमॅटिकली त्याच्यामधलं काय वाढणार आहे, फोर्स वाढणार आहे. बरोबर आहे. हा झाला फर्स्ट पॉईंट, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, फोर्सला, मासला. सेकंड पॉईंट काय म्हणते, अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे काय, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, अपॉनमध्ये गेलं. त्याच्यामध्ये बघा, जर डिस्टन्स वाढलं, बघा जर डिस्टन्स वाढलं तर फोर्स काय होते, कमी होते. जसं वरती बघितलं आपण, मास वाढलं की फोर्स वाढून जातो. वरती बघितलं आपण फर्स्ट पॉईंटमध्ये, मास वाढला की फोर्स वाढतो. या पॉईंटमध्ये काय, डिस्टन्स जर वाढलं तर फोर्स कमी होतो. बघा फॉर एक्झाम्पल, हे सन आहे, आता हे प्लॅनेट आहे. आता या प्लॅनेटचं अगोदरचं डिस्टन्स एवढं होतं, नेक्स्ट प्लॅनेटचं डिस्टन्स एवढं आहे. म्हणजे डिस्टन्स वाढला, आता ॲटोमॅटिकली डिस्टन्स जर वाढला तर फोर्स काय होईल, कमी होईल. त्याला काय म्हणतो आपण, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे हे जे आहेत डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, याहूनच आपला कुठला लॉ निघतो, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग याला आपण फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट केलं, एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2, जसं आपण या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. बरोबर आहे. अगोदरची ही जी डायग्राम काढलेली आहे आपण, M1 M2 मासेस, दोन ऑब्जेक्ट आहे. या दोन ऑब्जेक्टमधलं काय एक डिस्टन्स आहे, डी म्हणजे काय, डिस्टन्स, छोटीशी डायग्राम आहे. म्हणजे काय, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस. म्हणजे जेवढं जास्त मास होईल तेवढा जास्त फोर्स होईल. नंतर काय केलं आपण, त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू, कशाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, डिस्टन्सला. म्हणजे आपण याला असं वर्ड फॉर्म्युल्यामध्ये लिहू शकतो, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 इंटू M2 अपॉन डी स्क्वेअर. मग आता याला काय केलं आपण, हे जे साईन आहे याला काय पकडलं आपण, कॉन्स्टंट. कुठला कॉन्स्टंट, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटला कशामध्ये लिहितो आपण, जी मध्ये, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. याची एक व्हॅल्यू आहे, जी व्हॅल्यू पूर्ण युनिव्हर्समध्ये एकच आहे, जी चेंज होत नाही. ती व्हॅल्यू कुठली आहे, जीची, कॅपिटल जीची व्हॅल्यू काय, 6.673 इंटू 10⁻11. याचं युनिट काय, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg. हे छोटासा पॉईंट आहे, हा लक्षात ठेवायचं, कारण की फिलिंग द ब्लँकमध्ये तुम्हाला जीची व्हॅल्यू विचारू शकतात. इवन आपल्याला न्यूमेरिकलमध्ये पण समोर काम आहे त्याचा. हा झाला आपला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन.
दोनच पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचं. डायरेक्टली प्रोपोर्शनल काय आहे तर मास. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, सिम्पल, मासेस जर वाढत असेल तर फोर्स वाढतो. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय आहे तर डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्सवर वाढत गेलं तर काय होते, फोर्स कमी कमी होत जाते. हे सिम्पल मिनिंग आहे, बरोबर आहे. आणखी छोटे 3-4 पॉईंट आहेत ते आपण बघू. बघा नेक्स्ट, द मासेस ऑफ ऑब्जेक्ट डबल, द फोर्स बिटवीन दी टू ऑब्जेक्ट ऑल्सो डबल. फॉर एक्झाम्पल, जर मास असेल, आता हे दोन ऑब्जेक्ट आहेत, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल हे दोन ऑब्जेक्ट आहेत, या दोघांचं जे मास आहे ते सेम आहे. मग याच्यामध्ये काहीतरी फोर्स असेल, बरोबर आहे. मग हे मासेस काय झाले, डबल झाले. मासेस जर डबल झाले तर फोर्स पण काय होईल, डबल होईल. आपण ऑलरेडी तर फर्स्ट पॉईंटमध्ये बघितलं ना, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस. जर आणखी मासेस वाढत असेल तर फोर्स पण वाढेल, बरोबर आहे. सेम तोच पॉईंट इथं दिलेला आहे. नंतर काय म्हणते, इफ डिस्टन्स इज डबल द फोर्स डिक्रीज. मग आता सेम याच्या विरुद्ध, जर सुरुवातीला डिस्टन्स एवढं होतं, नंतर डिस्टन्स वाढलं, आणखी डिस्टन्स वाढलं, म्हणजे काय, डिस्टन्स जसं जसं वाढत जाईल तसं तसं काय कमी डिक्रीज होईल, फोर्स डिक्रीज होईल. म्हणजे जे आपण फॉर्म्युल्यामध्ये बघितलं तेच वर्डिंगमध्ये आहे. क्लिअर. लास्ट नंतर पॉईंट काय म्हणतो, टू बॉडीज आर स्पेरिकल. जर दोन बॉडी स्पेरिकल असेल, गोल असेल, बरोबर आहे. नंतर काय, द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑलवेज लाईन जॉईनिंग. दोघांचं काय असेल, लाईन जॉईनिंग. मग बॉडी स्पेरिकल असू द्या की इरेग्युलर असू द्या, तर दोघांची डायरेक्शन लाईनिंगमध्येच येते. ही टोटल कन्सेप्ट दिलेली आहे आपल्याला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता फर्स्ट, आता न्यूटन्स लॉ जो आहे तो स्टार्टिंगला पहिले समजून घ्यायचा, नंतर आपले नोट्स लिहून घ्यायचे. नंतर काय करायचं, एकदाच याला न बघता पण लिहिता आलं पाहिजे. पेपरमध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतो आपल्याला, याच्यावर क्वेश्चन पडण्याचे 2 चान्सेस आहे. एक तर थेरॉटिकल क्वेश्चन पडेल, एक तर न्यूमेरिकल क्वेश्चन पडेल, बरोबर आहे. 3 मार्क्सला न्यूमेरिकल तुम्हाला येणार आहे. मग तुम्हाला काय करतील, 2 ऑब्जेक्ट देतील, ए ऑब्जेक्ट बी ऑब्जेक्ट. मग दोघांमधलं काय देतील, डिस्टन्स देतील, याचं काय देतील, मास देतील, याचं काय देतील, मास देतील, बरोबर आहे. मग ऑलरेडी M1 M2 आहे आपल्याकडे. जीची व्हॅल्यू तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. जीची व्हॅल्यू पूर्ण युनिव्हर्समध्ये एकच राहतो, ही कधीच जीची व्हॅल्यू चेंज होत नाही, बरोबर, हे लक्षात ठेवायची. नंतर काय तुम्हाला डिस्टन्स देतील, फोर्स काढावं म्हणतील. मग ही फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून आपल्याला फोर्स काढता येतो. मग कधी काय देतात, फोर्स देतात, मास देतात, डिस्टन्स काढा म्हणतात, ते पण काढता आलं पाहिजे. जर तुम्हाला फॉर्म्युला लर्न झाला असेल तर न्यूमेरिकल इझिली काढता येते. आणि जर तुम्हाला थेरी माहीत असेल तुम्हाला ऑटोमॅटिकली फॉर्म्युला लवकर समजून जातो. अशा प्रकारे नेक्स्ट टॉपिक होता आपला आज, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. क्लिअर. ओके, थँक्यू.